जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, छत्रपती शिवरायांनी ज्या अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला तो आदिलशहाचा सरदार होता। अफजल खान हा अत्यंत निर्दयी, क्रूर, कपटी, कारस्थानी, कावेबाज, धोकेबाज, अत्याचारी, जुलूम जबरदस्ती करणारा नरभक्षक राक्षस होता। त्याने शेराचा राजा कस्तुरीरंग याचा विश्वासघाताने खून केला। विजापूरचा वजीर खान मुहम्मद याचा खून झाला। या खुनात अफजल खानाचा हात होता। छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी व अफजल खान आदिलशहाच्या वतीनं कनकगिरीवर चालून गेले। कनकगिरी या ठिकाणी संभाजी हा कठीण प्रसंगी असतेवेळेस अफजल खानाने जाणून बुजून कपट कारस्थान करून योग्य कुमक पाठवली नाही, त्यामुळे संभाजी हा मारला गेला। जिंजी येथे मुस्तफा खानाने शहाजीराजे भोसले यांना कैदेत टाकले। जिंजीवरून विजापूरला शहाजीराजे भोसले यांना आणण्याची जबाबदारी अफजल खानावर होती। अफजल खानाने शहाजीराजे भोसले यांना हातात बेड्या घालून विजापूरला आणले। असे म्हणतात की दक्षिणेचा सुभेदार शहजादा औरंगजेब यांनी बिदर जिंकले आणि कल्याणला आले असता अफजल खानाने त्यास कैदेत टाकले। याच अफजल खानाने विजापूरहून निघत असतेवेळेस अशी प्रतिज्ञा केली की छत्रपती शिवाजी महाराजांना मी जिंदा किंवा मुर्दा पकडून आणेल। आणि या धोकेबाज ज्यांनी अनेक जणांना फसवून ज्यांचा खून केला त्याच अफजल खानाचा कोतळा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी काढला।